Good morning, friends. And the next topic after the excretory system, that is the nervous system and their sense organs, which are continued here. In this topic, the so many aspects which are associated to the nervous system going to be discussed here. Okay, step by step, just be focused here about the nervous system. आज जो आपण बघणार आहोत त्यामधला पहिला पार्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा पार्ट बघतो आपण. आणि इन दॅट नर्वस सिस्टीम जेव्हा आपण फंक्शन त्याचं आपण विचारात घेतोय नर्वस सिस्टीमचं, तर एक कोऑर्डिनेशन असं आपण म्हणतो. कोऑर्डिनेशन म्हणजे एक प्रकारे व्यवस्थित कम्युनिकेशन, हेल्दी कम्युनिकेशन असं आपण म्हणतो. आता नर्व्हस कोऑर्डिनेशन जेव्हा आपण विचार करतो तर पूर्ण ओव्हरऑल द बॉडी त्याच्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थितपणे फंक्शन असणं, त्याचं व्यवस्थितपणे त्यांनी त्याचं काम करावं यासाठी ही एक सिस्टीम जी आहे व्यवस्थित त्याला मेंटेन करण्याचं काम करते, कोऑर्डिनेट करण्याचं काम करते. त्यासोबतच नर्वस सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे ब्रेन आणि त्याच्याशी असोसिएट असणारे ऑर्गन्स असतील आहेत किंवा वेगवेगळे नर्कॉड्स असतील आहेत, न्यूरॉन्स असतील आहेत, अनेक गोष्टी आहेत, सेन्सरी ऑर्गन्स सुद्धा महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि यांचं प्रॉपर जर कोऑर्डिनेशन जर होत असेल तर आपल्या बॉडीच्या ज्याही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत आणि इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या व्यवस्थितपणे त्यांचं काम सुरळीतपणे चालू राहील. या नर्वस सिस्टीममध्ये जनरली 3 पार्ट्स आहेत. जनरली लीचमध्येच नाही तर इतर ॲनिमल्स, मोर ॲडव्हान्स ॲनिमल्स, ठीक आहे, आपल्याही बॉडीशी रिलेटेड जर म्हटलं तर तीनही सिस्टीम्स आपल्याला दिसतात. ठीक आहे. कुठल्या 3 सिस्टीम्स आहेत? दॅट इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड थर्ड इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. त्यालाच आपण बरेचदा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असं आपण म्हणतो. ओके. स्टेप बाय स्टेप आता या डायग्रामकडे जर वळलं तर आता ही डायग्राम आपण याच्या अगोदरच बघितली आहे. ओके. या डायग्राममध्ये जर बघितलं आपण तर त्यात काय दिसतं तर स्पेशली आपण एक्सक्रेटरी सिस्टीमचे पार्ट्स आपल्याला दिसतात इन द फॉर्म ऑफ द नेफ्रिडिया. दोन्ही प्रकारचे नेफ्रिडिया इथे दिसतात, टेस्टिक्युलर आणि दॅट इज नॉन टेस्टिक्युलर असं म्हणायला हरकत नाही. पण हा भाग जर बाजूला ठेवला आपण त्यासोबत तिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा आपल्याला दिसते. ठीक आहे. इन द फॉर्म द टेस्टीज आहेत, त्यानंतर पेनिस आहे, ओव्हरीज आहेत, वजाना आहे, वॉटर इट मे बी. ओके. पण इथे ह्यासोबतच जर आपण विचार केला तर ॲट द सेंटर पोझिशन व्हॉट हॅपन्स, द व्हेंट्रल नर्कॉड इज प्रेझेंट. सेंटर पोझिशन वरच्या बाजूला जर बघितलं आपण सेंटरला तर ब्रेन दिसतंय, त्यानंतर सब इसोफॅजियल गँग्लियन सुद्धा आपल्याला दिसतं. ठीक आहे. हे महत्त्वाचे पार्ट्स आहेत जे नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असेल. बघू आपण स्टेप बाय स्टेप काय असतं. सगळ्यात खाली अजून एक थोडंसं लक्षात ठेवायचं, दॅट इज 21st फ्री गँग्लियॉन. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला. बघूया आपण नेमकं काय काय असेल. इन दॅट नर्वस सिस्टीम बेसिकली what presents here? The central nervous system, which lies within the ventral hemocoelomic canal. Okay. Okay. That central nervous system, which lies within the ventral hemocoelomic channel. आता इथे म्हटलं की व्हेंट्रल हिमोसिलोमिक चॅनल, तर आता हे आपल्या सिलेबसला नाही आहे. मागचा जो जुना सिलेबस जो होता त्यामध्ये हिमोसिलोमिक सिस्टीम ही प्रेझेंट होती. जनरली ही काय असेल तर जनरली सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्याला माहिती आहे, अँड दॅट सर्क्युलेटरी सिस्टीम विच हॅज द ॲबिलिटी टू ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट्स, वेस्ट मटेरियल, गोनॅड्स असे अनेक कंटेंट जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम करतं एका ऑर्गनपासून तर दुसऱ्या ऑर्गनपर्यंत. त्यासोबतच हार्मोन जे आहेत विच इज द सिक्रेशन ऑफ द एंडोक्राईन ग्लँड ते सुद्धा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतं. आता ही जी सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे एक प्रकारे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असं आपण म्हणतोय. हे ॲडव्हान्स ॲनिमल्समध्ये आपल्याला दिसते. परंतु त्याच्या अगोदरचे जे ॲनिमल्स आहेत खास करून इन्व्हर्टिब्रेट्स आपण म्हणतोय त्यामध्ये अशा पद्धतीची सिस्टीम वेगळ्या पद्धतीने सांगितली गेली आहे. दॅट इज अ प्रिमिटिव्ह सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणायला हरकत नाही. बरेचदा तिला व्हॅस्क्युलर सिस्टीम असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या लीचमध्ये तिचं नाव काय तर हिमोसिलोमिक सिस्टीम. आता हिमोसिलोमिक हिम म्हणजे ब्लड लाईक असं आपण म्हणतो किंवा ब्लड हिम म्हणजे आयरन असं आपण म्हणतो आणि त्याचा कलर रेड असतोय. म्हणजे हे जे अनेक चॅनल्स आहेत
एकमेकांसोबत कनेक्ट झालेले असून ते एक प्रकारे सिस्टीम तयार झालेली आहे. तर ही सिस्टीम जी आहे याच्यामध्ये चॅनल्स अनेक आहेत, ठीक आहे ना. तर ह्या चॅनल्स थ्रू एक लिक्विड जे आहे, ज्या पद्धतीने आपल्या सिस्टीमशी रिलेटेड आहे ब्लड, इथे आहे एक लिक्विड जो आहे ब्लड लाईक फ्लुइड विच ट्रान्सपोर्टेड थ्रू दी चॅनल्स, ठीक आहे. आणि म्हणून त्याला नाव देतो आपण एक प्रकारे हिमोसिलोमिक चॅनल असं आपण म्हणतो. आता ती त्या व्हेंट्रल हिमोसिलोमिक चॅनलमध्ये दोन दोन ते तीन प्रकारचे आहे त्याचे. एक आहे व्हेंट्रल हिमोसिलोमिक चॅनल, दुसरा आहे त्याच्या अपोजिट डॉर्सल हिमोसिलोमिक चॅनल, आणि लॅटरल साईडला दोन असतात, त्याला आपण लॅटरल हिमोसिलोमिक चॅनल्स असं आपण, असे 4 स्ट्रँड्स प्रेझेंट असतात. तो वरचा जो आहे एक प्रकार, सॉरी खालचा व्हेंट्रल साईड, टुवर्ड द व्हेंट्रल साईड दॅट सेंट्रल नर्वस सिस्टीम इज प्रेझेंट. जेव्हा आपण डिसेक्ट करतो ना, तर डिसेक्ट करत असताना एक प्रकारे ही सपोज टू बी दिस इज द लीच हिअर. वरची जी बाजू जी आहे तिला आपण डॉर्सल म्हणतो आणि लोअर साईड जी असेल तिला आपण व्हेंट्रल असं आपण म्हणतो. तर ही जी नर्व्हस सिस्टीम जी असते ही व्हेंट्रल साईडला आपल्याला म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला दिसते इथे लोअर साईडला, आणि त्याच ठिकाणी काय दिसेल आपल्याला, विच इज एनसर्कल्ड आर सराउंडेड बाय द हिमोसिलोमिक चॅनल असो. ओके, नेक्स्ट पॉईंट, ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचे नेमके कुठले कुठले पार्ट्स असतात. इट कन्सिस्ट ऑफ द फर्स्ट इज द अँटेरियर नर्व्हिंग, सेकंड अ व्हेंट्रल नर्कॉड, अँड थर्ड इज द अ टर्मिनल गँग्लियॉनिक मास. प्रत्येक गोष्ट इथे स्टेप बाय स्टेप आपल्याला फोकस करायची आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा म्हणतोय, इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम 3 पार्ट्स आर प्रेझेंट, किंवा हे 3 पार्ट्स मिळून सेंट्रल नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे. अँटेरियर नर्व्हिंग, व्हेंट्रल नर्कॉड आणि टर्मिनल गँग्लियॉनिक मास. बघू आपण इथे नेमकं काय काय असेल. ओके, हिअर first of all, anterior nerving, that is a part of the central nervous system. It consists of a pair of cerebral ganglia or suprapharyngeal ganglia. या शब्दांचं थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत. काय म्हणतंय, इट कन्सिस्ट ऑफ अँटेरियर नर्विंग विच कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ फ्यूज सेरिब्रल गँग्लिया और सुप्राफॅरिंजियल गँग्लिया. आता पेअर म्हटले म्हणजे दोन आहेत एक प्रकारे, ठीक आहे. इथे आपण एक डायग्राम काढतोय, दॅट इज अ वन अँड दिस वन इज द अनादर वन. ओके, आणि दोनही कसे आहेत तर फ्यूज आहेत, एकमेकांपासून सेपरेट आहेत का, जसे दुसरी डायग्राम इथे काढतोय, दिस इज द वन गँग्लियॉन अँड दिस वन इज द अनादर गँग्लियॉन. ओके, असे दोन सेपरेट आहेत का तर नाही आहेत. दॅट इज अ टोटल डिफरंट that pair which associated one to another and fuse pattern which is observed. आणि दोनही मिळून काय तयार होत आहे त्याला आपण नाव देतोय सेरिब्रल गँग्लियॉन और सुप्राफॅरेंजियल गँग्लियॉन. आता सेरिब्रा इज द पार्ट ऑफ द ब्रेन, आणि त्या ब्रेनच्या गँग्लियॉन्स ज्या आहेत त्यालाच आपण एकंदरीत नाव देतोय आपल्या भाषेमध्ये ब्रेन असं आपण म्हणतो. आहे लक्षात. दॅट ब्रेन विच ऑल्सो नोन ॲज द सुप्राफॅरेंजियल गँग्लियन. आता तीन गोष्टी असतात लक्षात ठेवायचं. एक आहे सुप्रा, दुसरा आहे मिझो, आणि तिसरा आहे सब किंवा इन्फ्रा. जस्ट अ मिनिट. ओके, नाव आता तीन गोष्टी म्हटल्या होत्या आपण, सुप्रा, मिझो आणि इन्फ्रा. तर फॅरेंजियल म्हणजे याचा अर्थ काय तर फॅरिंग्स. तर आता ह्या डायग्रामकडे लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिले आपण सेरिब्रल गँग्लियॉनकडे वळतोय. दिस इज द सेरिब्रल गँग्लियॉन विच इज ऑलवेज रिमेन्स इन द पेअर. कुठलाही ॲनिमल असेल त्याच्यामध्ये पेयर्ड असेल आणि फ्यूज असेल, एकमेकांसोबत जोडले गेलेले, ठीक आहे. आता हे सेरिब्रल गँग्लियॉन इथे दोन आहेत, आपण इमॅजिन करतो. दिस इज द वन सेरिब्रल गँग्लियन अँड दिस इज द अनादर सेरिब्रल गँग्लियन. ओके, हे झाले सेरिब्रल गँग्लियन. त्याला नाव दिलं सुप्राफॅरेंजियल गँग्लियन. आता त्याच्या खाली जर बघितले छोटीशी गॅप दिसते आपल्याला, एक छोटीशी पोकळी दिसते आपल्याला, दॅट इज अ स्मॉल होल इज प्रेझेंट, ठीक आहे. आणि या होलमधनं, या छोट्याशा गॅपमधनं काय जाईल फॅरेंजियल रिजन जातोय. कुणाचा फॅरेंजियल रिजन आहे, एलिमेंटरी कॅनलचा. कुणाच्या एलिमेंटरी कॅनलचा, त्या लीचचा. आणि त्या फॅरिसच्या वर आहे काय तर सेरिब्रल गँग्लियन किंवा ब्रेड, आणि म्हणून त्याला नाव देतो आपण दॅट गँग्लियॉन विच इज प्रेझेंट आर लाय अबाव द फॅरेंजियल रिजन, आणि म्हणून त्याला नाव दिलं सुप्राफॅरेंजियल गँग्लियन. ओके,
बरं, हे आता त्याची पोझिशन झाली, पण एक्झॅक्ट पोझिशन नेमकी कुठे आहे त्या ओव्हरऑल बॉडीमध्ये? आपण म्हणतो की हेड रिजनमध्ये ब्रेन असतं, बरोबर आहे, परंतु इथे तर हेड प्रेझेंट नाही आहे, ठीक आहे ना, डिमार्केशन झालेलं नाही आहे, सेपरेशन झालेलं नाही. दॅट इज बॉडी विच इज ऑब्झर्ड इन द हेड, थोरॅक्स अँड ॲबडॉमिन, जे व्हर्टिब्रेट्समध्ये दिसतंय किंवा काही इनव्हर्टिब्रेट्समध्ये दिसतं आपल्याला. इथे काय होतं, दॅट फॅरिंजियल गँग्लियन, दॅट सुप्राफॅरिंजियल गँग्लियन ऑर ब्रेन that located above the pharynx in the fifth segment, which may be asked in the MCQ also. That ganglion or the brain or the suprapharyngeal ganglion, which is located in the fifth segment. बघा त्याची पोझिशन, दिस इज द फिफ्थ बॉडी सेगमेंट, आणि त्याच ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, दॅट सेरिब्रल गँग्लियन. राहील लक्षात. नेक्स्ट पॉइंट, फ्रॉम द, आता ब्रेनची पोझिशन लक्षात आली, ब्रेन काय आहे हे लक्षात आलंय. ब्रेनला इतर नाव आहेत, सेरिब्रल गँग्लियन, सुप्राफॅरिंजियल गँग्लियन, अँड इट कन्सिस्ट ऑफ द पेयर्ड फ्यूज गँग्लियन. ठीक आहे. आता ब्रेनच्या हळूवारपणे खाली खाली स्टेप बाय स्टेप येतोय. फ्रॉम द ब्रेन अरायझेस, आता ब्रेन पासून खाली अरायझेस पेरीफॅरेंजियल कनेक्टिव्ह. आता लक्षात ठेवायचं. आता आपण एक या डायग्रामकडे वळतोय. सपोज दिस इज द गॅप. ही गॅप कसली आहे, थ्रू विच दॅट what we say that the pharynx which is arises. ओके, पॅरिंग्स नंतर हे जे तुम्हाला लक्षात येत असेल, दिज आर द क्रॉप पॉकेट्स. ठीक आहे. आता इथे काय होतंय, फ्रॉम द ब्रेन अरायझेस द पेरीफॅरिंजियल कनेक्टिव्ह, म्हणजे खालच्या बाजूला. पेरी मीन्स सर्कल, कोणाला सर्कल करतंय ते, फॅरिंजियल रिजनला सर्कल करतंय. दिस इज द पेरी फॅरिंजियल कनेक्टिव्ह असं त्यांनी म्हटलं. आहे लक्षात तुमच्या. सर्कल कोणाला केलंय, फॅरिंग्सला परत केलंय, आणि कनेक्टिव्ह म्हटलंय, कमिशर म्हटलं नाही, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. वन ऑन आयदर साइड ऑफ द फॅरिंग्स, फॅरिंगच्या दोन्ही बाजूला या पद्धतीने त्यांनी सर्कल केलंय. अँड जॉईन्स दॅट इज सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. आता कुठे जॉईन झाले ते, हा जो मास जो दिसतोय इथे या बाजूला, ठीक आहे, त्याला नाव देतो आपण सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. आता ह्या डायग्रामकडे, मेन डायग्रामकडे आपण फोकस करतो. ओके, इथे दिलंय पेरी फॅरिंजियल कनेक्टिव्ह असं म्हटलंय, आणि जस्ट त्याच्या खाली सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास असं म्हटलंय. काही लक्षात. तर ही जी एक प्रकारे कनेक्शन जी दिसते या पद्धतीने इथे. ओके, अँड दिस इज द अनादर वन, दिस वन. तर हे जे दिसतंय एक प्रकारे, तर ह्याला आपण नाव देतोय पेरीफॅरेंजियल कनेक्टिव्ह. आणि ही जी गँग्लियॉन इथे तयार झालेली आहे, आणि ह्याला आपण नाव देतोय, काय नाव देतोय, सब. कुणाच्या खाली आहे, तर फॅरिंजियल रिजनच्या खाली आहे, आणि म्हणून याला नाव देतो आपण सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. तरी पण एक प्रश्न इथे निर्माण होतोय. गँग्लियन आपल्याला लक्षात आलंय, तर ग्रुप ऑफ द न्यूरॉन्स किंवा नर्व सेल्स, त्याच्यामुळे एकावर एक ओव्हरलॅप होऊन एक प्रकारे ट्युब्युलर मास तयार होते, त्याला आपण गँग्लियन म्हणतो आपण. मग तरी दोन कंडिशन्स अजून महत्वाच्या, ज्या नर्वस सिस्टीमशी अतिशय महत्वाच्या आहेत. एक आहे कनेक्टिव्ह, जे इथे स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय, आणि दुसरं आहे की कमिशर. आता विचार करू की सपोज दिस इज द वन गँग्लियॉन आणि दिस इज द अनादर गँग्लियॉन. दोनही सारख्या आहेत, लक्षात ठेवायचं. आणि तेच त्याच्या खाली अजून छोटी गँग्लियॉन दिसतंय, आणि ही सुद्धा एक गँग्लियॉन. इमॅजिन, फक्त आपण इमॅजिन करतोय, जे ह्या दोन कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. मला वाटतं मागच्या वर्षी पण आपण एक्सप्लेन केलं असेल. आता इथनं एक नर्व इथे जात आहे, आणि दुसरी नर्व इथे जात आहे. लक्षात. कुठून ओरिजिन झालेली आहे, तर नंबर 1 पासून ओरिजिन झालेली आहे. कुठे इनर्वेट होते, तर नंबर 2 गँग्लियनला इनर्वेट होते. आता हे जे दोन्ही गँग्लियन्स आहेत ह्या सारख्या आहेत, आणि ह्या दोन्ही गँग्लियन सारख्या आहेत, पण ही एक गँग्लियन आणि ही खालची एक गँग्लियन, हे दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. मग लक्षात ठेवायचं, व्हेन टू डिफरंट गँग्लियन्स कनेक्टेड बाय वन अनादर. बघा लक्षात ठेवा, नंबर 1 जी आहे ती दुसऱ्याला कनेक्ट होत आहे. व्हेन टू डिफरंट गँग्लियन्स कनेक्ट वन टू अनादर, त्या कनेक्शनला आपण नाव देतोय कनेक्टिव्ह असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कनेक्टिव्ह. पण
आता ह्या दोनही गँग्लियन्स इथे सारख्या होत्या, कोणत्या? 1 नंबरच्या. इथे आपण थोडंसं त्याला दूर करतोय. बोथ द गँग्लियन which are when same, whose name is same, and when they connected one to another, त्याला आपण नाव देतोय कमिशर असं म्हणतो. जर दोन सारख्या गँग्लियन्स एकमेकांना कनेक्ट झालेल्या आहेत तर त्याला आपण कमिशर म्हणतोय. पण दोन गँग्लियन्स डिफरंट आहेत आणि एकमेकाला कनेक्ट झालं असेल तर त्याला आपण नाव देतोय कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह आणि कमिशर या दोघांमध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि इथे सेरिब्रल गँग्लियन आणि सब फॅरिंजियल गँग्लियन एकमेकांसोबत कनेक्ट झालेले आहेत आणि त्याला आपण नाव देतोय कनेक्टिव्ह. आणि फॅरिंग्सच्या एक प्रकारे सराउंडिंग ते आहेत आणि म्हणून त्याला नाव देतो आपण पेरीफॅरिंजियल कनेक्टिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज दॅट सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास इज फॉर्म बाय द फ्युजन ऑफ 4 पेअर्स ऑफ द गँग्लियन. हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. हाऊ मेनी गँग्लियन्स आर प्रेझेंट इन द सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. जो इथे जो आपण रेड कलर केलेला आहे तो किती आहेत? 4 पेअर्स. सेरिब्रल गँग्लियन मध्ये किती पेअर्स आहेत? सिंगल पेअर किंवा 2 असं म्हणतोय. इथे 4 पेअर्स ऑफ द गँग्लियन्स which fuse together to form the subpharyngeal ganglionic mass. Next point, thus the cerebral ganglion, त्यालाच आपण ब्रेन म्हणतोय, and subpharyngeal ganglionic mass represent the ganglia of first 5 segments. काय म्हटलं लक्षात ठेवा. लक्षात येत आहे का? सेरेब्रल गँग्लियन्स किती गँग्लियन्स आहेत त्यांच्यामध्ये? येस. हाऊ मेनी गँग्लियन्स आर प्रेझेंट इन द सेरेब्रल गँग्लियन किंवा ब्रेन किती गँग्लियन्स पासून तयार झालेला आहे? येस. 4 no sir. 4 pairs of ganglion. सेरिब्रल गँग्लियन Single pair. सिंगल पेअर. यस, सिंगल पेअर सेरिब्रल गँग्लियन. इथे मी डायग्राम मध्ये एक सिंगल लिहितो इथे. ओके. आणि सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास किती पासून तयार झालेला? 4. या दोघांची जर ऍड, यस, हाऊ मेनी? टोटल 5 दिसतात. एक इमॅजिन करू 5 पेअर्स. आणि ही जी अँटिरियर नर्व रिंग जी दिसतंय, ठीक आहे ना, ते टोटल किती सेगमेंट पासून बनलेली आहे? टोटल 5 सेगमेंट पासून. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. पण हे सगळे जे गँग्लियन्स एकत्र दिसतात आपल्याला आणि एकत्र कुठे दिसतात? ह्या सेगमेंटमध्ये दिसतात. दॅट इज अ 5th सेगमेंटमध्ये आपल्याला दिसतात. मग पहिल्या सेगमेंटला का नाही? दुसऱ्या सेगमेंटला ती गँग्लियन प्रेझेंट असायला पाहिजे, ती नाही. सगळ्या एक प्रकारे मास तयार झाला. वर 2 गँग्लियन्स एकत्र आलेत आणि खाली 4 गँग्लियन्स जे आहेत, पेअर्ड गँग्लियन्स एकत्र येऊन एक मास तयार झाला. ते विच आर लोकेटेड इन द 5th सेगमेंट. असं का झालं? पहिल्या 4 सेगमेंटमध्ये गँग्लियन्स का बरं आले नाहीत? बिकॉज द फर्स्ट 5 सेगमेंट्स यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? सेन्सरी ऑर्गन्स दिसतात. आणि ते सेन्सरी ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द आईज. त्यासोबतच पहिले 5 सेगमेंट मिळून एक प्रकारे स्टोमोडियम तयार झालेला आहे, माउथ तयार झालाय. त्यासोबतच अँटेरियर सकर तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे जे सगळे जे गँग्लियन्स आहेत, अगदी स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, प्रत्येक सेगमेंटमध्ये एक पेअर दिसेल आपल्याला. प्रत्येक सेगमेंटमध्ये म्हणजे 5 सेगमेंटमध्ये किती पेअर्स झाल्यात? टोटल 10 पेअर्स, सॉरी 5 पेअर्स आपल्याला दिसल्या. ठीक आहे ना. प्रत्येक सेगमेंटमध्ये एक. आणि ह्या 5ही पेअर एकत्र येऊन पहिली पेअर जी आहे ती सेरिब्रल गँग्लियन तयार झाली आणि उर्वरित 4 जे आहेत गँग्लियन पेअर त्याच्यापासून काय तयार झालंय? सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. आणि म्हणून इथे म्हटलंय thus the cerebral ganglion and subpharyngeal ganglionic mass represent the ganglia of first 5 segments. राहील लक्षात तुमच्या. त्यानंतर आपण बघतोय सेकंड पार्ट. आता त्याच्यानंतर खाली येतो आपण. परत एकदा थोडंसं बॅक जातोय. लक्षात ठेवायचं. आता इथपर्यंत आलो होतो. कुठपर्यंत? सब फॅरिंजियल गँग्लियोनिक मास. त्याच्यानंतर खाली इथे आपण येतोय, जस्ट लोअर साइड टुवर्ड द एंड ऑफ द बॉडी. ठीक आहे. इथे काय दिसेल आपल्याला? तर हे जे दिसतंय एक नर्व कॉर्ड दिसतंय. त्याची पोझिशन कुठे आहे? ह्या नर्वस सिस्टमची व्हेंट्रल साईडला आहे
आणि म्हणून तिला आपण नाव देतोय व्हेंट्रल नर्व कॉर्ड. ओके, नेक्स्ट पॉइंट, व्हेंट्रल नर्व कॉर्ड. अ डबल व्हेंट्रल नर्व कॉर्ड arises, that point is important, arises from the posterior end of subpharyngeal ganglionic mass. आता ब्रेन लक्षात आलाय आपल्या, जो ब्रेन प्रेझेंट आहे. त्यानंतर हे जे दिसतंय खाली, ब्रेनच्या जस्ट खाली, डायग्रामकडे थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. याला नाव देतो आपण सब फॅरिंजियल गँग्लिओनिक मास किंवा सब फॅरिंजियल गँग्लियन. ओके, याचा जे लोअर साइड जो आहे, खालची बाजू, दॅट इज अ पोस्टेरियर एंड ऑफ द सब फॅरिंजियल गँग्लियनिक मास, तिथून डबल नर्व कॉर्ड, एक प्रकारे आता दिसायला ती सिंगल जरी असली, सपोज दिस इज द ब्रेन, ॲट द लोअर साइड व्हॉट प्रेझेंट, द गँग्लिओनिक मास, एक प्रकारे दिस इज द गँग्लिओनिक मास. ओके, आणि इथे इथून खाली व्हॉट प्रेझेंट, अ डबल, this is the one and this is the second one here, a double what, that nerve cord which arises here. It runs along the mid-ventral line from 6 to इथे 26th segment पाहिजे, 6 to 26th segment. म्हणजे कुठून कुठल्या सेगमेंट, पहिले 5 सेगमेंट जे आहेत ते काय आहे, तिथे काय आहे तर ब्रेन, त्यासोबतच सब फॅरिंजियल गँग्लिओनिक मास. आणि हा जो सेगमेंट जो आहे तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात जी झालेली आहे व्हेंट्रल नर्व कॉर्डची, 6 अप टू द व्हॉट वी से दॅट 26th सेगमेंट, व्हॉट प्रेझेंट्स, व्हेंट्रल नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. अजून एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक बॉडी सेगमेंट, काही सोडलेत अँटेरियर आणि पोस्टिरियर जर सोडले तर प्रत्येक बॉडी सेगमेंटमध्ये आपल्याला काय दिसेल, गँग्लिओनिक मास दिसेल. आता एक विचार करू आपण, फार लक्षात ठेवायचं, हाऊ मेनी सेगमेंट्स आर प्रेझेंट्स इन द लीच. हाऊ मेनी सेगमेंट्स आर प्रेझेंट, बॉडी सेगमेंट्स इन द लीच. येस, किती सेगमेंट दिसतात, विसरले? How many segments are present? 33. Yes, good. These are the 33 segments. 33. Yes. मग प्रत्येक सेगमेंट मध्ये बॉडीच्या एक पेयर्ड गँग्लियॉन असेल तर टोटल गँग्लियॉन पेयर्ड ह्या बॉडीमध्ये किती असेल लीच मध्ये? 66. पेयर्ड मध्ये 33. येस, 33 पेयर्स. म्हणजे आपण विचार करू की these are the 33 paired ganglions are present from segment 1 up to the 33. ठीक आहे. आता याच्या अगोदर एक एक्सप्लेन केलंय की तो जो पहिला जो पार्ट होता, दॅट सर्क्युलर नर्व्ह रिंग असं आपण म्हणतो, तिथे किती गँग्लियॉन्स सांगितले गेले आपण, टोटल 5 पेयर्स. बरोबर आहे, टोटल 5 पेयर्स. 33 मधले 5 मायनस करायचे आपल्याला. आता व्हेंट्रल नर्व कॉर्डकडे परत वळतोय. फ्रॉम 6 टू द 26th सेगमेंट, दॅट व्हेंट्रल नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. It is made up of a nerve cell and well covered by the protective sheath. त्याला आपण न्यूरिलेमा असं आपण म्हणतोय. न्यूरिलेमा म्हणजे काय तर ते आपण बघतोय. आता ही एक प्रकारे काय झाली, व्हेंट्रल नर्व कॉर्ड झाली. आणि एक्सटर्नली which is protected by a thin layer, आणि त्याला नाव देतो आपण न्यूरिलेमा. लेमा मीन्स द आउटर, कोणाला, न्यूरा किंवा नर्व, आणि त्याला आउटर कव्हरिंग देते, त्यालाच आपण नाव देतो प्रोटेक्टिव्ह शीथ, त्याला आपण न्यूरिलेमा असं आपण म्हणतो. द नेक्स्ट पॉइंट इज दॅट हिअर. नेक्स्ट पॉइंट काय सांगताय ते थोडंसं आपल्याला फोकस करायचंय. इट हॅज 21 double ganglion, each lying within the first annulus of its own segmentation, starting from the 6th to the 26th segment. लक्षात येत आहे काय म्हणतोय आपण? टोटल how many ganglions are present on the ventral nerve cords? 21 double ganglions are present. लक्षात ठेवायचं. आता ह्या डायग्राम कडे परत वळतोय. इथे एक गँग्लियॉन,
ही एक झाली आणि त्यालाच असणारी ही, म्हणून त्याला आपण डबल म्हणतोय. इथे सुद्धा त्याच पद्धतीने दॅट इज अ डबल. असे डबल गँग्लियॉन्स विच आर प्रेझेंट. आणि किती दिसतात आपल्याला? टोटल 21 दिसतात. कुठून कुठपर्यंत? 6th सेगमेंट पासून तर 26 सेगमेंट पर्यंत. दीज आर द double ganglions located in each segment starting from the 6th to the 26th segment. मग आता या 5 मध्ये अजून मी ऍड करतोय हाऊ मेनी गँग्लियॉन्स? टोटल 21. दॅट पेयर्ड आर प्रेझेंट. किती झाले टोटल? 26 झालेत. आपल्याला सेगमेंट पर्यंत कुठपर्यंत आलोय? 26 सेगमेंट पर्यंत आलोय. लक्षात येत आहे? समजत आहे की नाही? येस. हो सर. हा, हो सर. थोडं कॉन्सन्ट्रेट करायचंय. टेक्निकली सोपं आहे, ठीक आहे ना. आता सगळ्यात शेवटचा पार्ट. आता किती पेअर्स राहिल्यात गँग्लियॉन्सच्या? 33 मधल्या 26 मायनस करायचे आहेत. 7 पेअर्स. आणि 7 पेअर्स जरी असल्या तरी पोस्टेरियर सकर किती सेगमेंटचा तयार झालेला आहे? थोडासा मागे पण जातोय, समोर पण जातोय. टोटल 7 सेगमेंट जे आहेत स्टार्टिंग फ्रॉम द 27. ठीक आहे, 26 पासनं तर आपण समोर जातोय. 7 दॅट सेगमेंट्स विच आर प्रेझेंट अँड टू फॉर्म द पोस्टेरियर सकर. थर्ड पार्ट. आता व्हेंट्रल नर्कॉडच्या सगळ्यात शेवटचा भाग, टर्मिनल गँग्लिओनिक मास. का बरं तो टर्मिनल तर म्हटलंय, ठीक आहे, पण मास म्हटलंय. इट मीन्स दॅट जेव्हा मास हा शब्द येतोय, द नंबर ऑफ द गँग्लियॉन्स विच आर फ्यूज टुगेदर अँड टू फॉर्म द सच टाइप ऑफ द मास. या बघूया आपण. द व्हेंट्रल नर्कॉड posteriorly ends in a large ganglionic mass called as terminal ganglionic mass. It is situated within the posterior sucker. Terminal ganglionic mass end कुठे झालाय? व्हेंट्रल नर्कॉडचा एंड झालाय टर्मिनल गँग्लिओनिक मास मध्ये. आणि तो लोकेट कुठे आहे? तर पोस्टेरियर सकर. It is formed by the fusion of 7 pairs of the ganglia that constitute the posterior sucker. आता या डायग्राम कडे वळतोय. हा जो शेवटचा जो मास जो दिसतोय, थोडं याला आपण मॅग्निफाय करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, नाव दिस इज द मास. आणि हा जो मास जो दिसतोय, हा मास किती गँग्लियास पासून तयार झालाय? टोटल 7 पेअर्स ऑफ द गँग्लियास. आणि म्हणून याला नाव देतोय, एंडला दिसतोय आणि म्हणून याला नाव देतोय टर्मिनल गँग्लिओनिक मास असं आपण म्हणतो. राहील लक्षात? ह्या सिस्टीम मध्ये, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण 3 गोष्टी शिकलोय. एक जी आहे सर्क्युलर नर्व रिंग, त्यामध्ये ब्रेन होतं आणि सब फॅरेंजियल गँग्लिओनिक मास. आणि या दोघांनाही कनेक्ट करणारं पेरीफॅरेंजियल कनेक्टिव्ह होतं. आणि हे जे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो पार्ट जो होता पहिला, नर्व रिंग असं आपण म्हणतोय, ती रिंग जी आहे ती 5व्या सेगमेंटमध्ये आपल्याला प्रेझेंट आपल्याला दिसली ती. त्यानंतर सेकंड जो पार्ट जो होता तो म्हणजे व्हेंट्रल नर्कॉड. आणि व्हेंट्रल नर्कॉड पोस्टेरियर एंड जो होता सब फॅरेंजियल गँग्लिओनिक मास, तिथून रन होतोय व्हेंट्रल साईडला पेयरमध्ये. आणि ते पेयर जे कंटिन्यू होतंय ऍट द एंड म्हणायला हरकत नाही, अप टू द 26th सेगमेंट. स्टार्टिंग कुठून झाली? 6th बॉडी सेगमेंट पासून तर 26 सेगमेंट पर्यंत ती कंटिन्यू आली डबल मध्ये. त्या प्रत्येक सेगमेंटमध्ये 6 पासून तर अगदी 26 सेगमेंट पर्यंत प्रत्येक सेगमेंटमध्ये सेंटरला 2 गँग्लियॉन्स तिथे आपल्याला दिसल्या प्रत्येक सेगमेंटमध्ये. आणि टोटल तिथे आपल्याला दिसले 21. टोटल 21 दॅट गँग्लियॉन्स विच आर असोसिएटेड टू द व्हेंट्रल नर्कॉड. त्यानंतर 26 नंतर खाली आपण गेलोय टर्मिनल गँग्लिओनिक मास विच अरायझेस फ्रॉम द व्हेंट्रल नर्कॉड. आणि इथे आपल्याला गँग्लिओनिक मास जो दिसला, टोटल 7 पेअर्स ऑफ दॅट गँग्लियॉन्स विच आर फ्यूज टुगेदर आणि विच आर कॉन्स्टिट्यूट टू द पोस्टेरियर सकर. ओके, समोरचा जो भाग जो आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा, ठीक आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघतोय. दॅट पेरिफेरल नर्वस सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ पेयर्ड नर्व्स which arises from the ganglia of the central nervous system. आता जी ही सिस्टीम आपण फोकस केली सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्यामध्ये काय होतं? गँग्लियॉन्स होत्या, बरोबर आहे. कुठल्या गँग्लियॉन्स होत्या?
सेरिब्रल गँग्लियॉन, त्यालाच आपण ब्रेन म्हटलंय. सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास, ते सुद्धा 4 पेअर्स मिळून तयार झालं होतं, म्हणजे गँग्लियॉन्स. त्यानंतर व्हेंट्रल नर्व कॉर्डमध्ये ज्याही गँग्लियॉन्स होत्या, टोटल 21 गँग्लियॉन्स प्रेझेंट होत्या. त्यानंतर सगळ्यात खाली टर्मिनल गँग्लियॉनिक मास, इथे 7 पेअर्स मिळून मास तयार झालं होतं. आपण गँग्लियॉन बद्दल बोललो आतापर्यंत. कशामध्ये? सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये. पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये आपण काय म्हणतोय, ज्याही गँग्लियॉन्स आतापर्यंत आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये बघितल्या, तिथून अराईज होणाऱ्या नर्व्स, तिथून बाहेर निघणाऱ्या नर्व्स, तो भाग कोणाचा झाला? पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा. एक विचार करू की सपोज दिस इज द ब्रेन or the what we say that cerebral ganglion, आणि इथून ज्या नर्व्स ज्या निघतील आहेत त्याला आपण नाव देतोय इज द पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्यानंतर आपण खाली गेलो होतो, दॅट इज अ सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास. इथून ज्या नर्व्स निघतील आहेत इज द पार्ट ऑफ द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्यानंतर खाली आपण अजून गेलोय, दॅट द व्हेंट्रल नर्व कॉर्ड वेअर द गँग्लियॉन्स आर प्रेझेंट, आणि या प्रत्येक गँग्लियॉन्स मधनं अजून ज्या नर्व्स निघतात तो कुणाचा पार्ट झाला? पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा. आणि सगळ्यात शेवटी गँग्लियॉनिक मास जो होता, टर्मिनल गँग्लियॉनिक मास, इथे सुद्धा ज्या नर्व्स बाहेर पडल्या, हा सुद्धा पार्ट जो आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा. म्हणजे शॉर्ट मध्ये एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, दोज नर्व्स अरायझेस फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम is the part of the peripheral nervous system. Okay, next point. A pair of stout optic nerves arises from the brain or the cerebral ganglion. काय म्हटलं लक्षात ठेवायचंय, एक नर्व पेयर मध्ये, अ पेयर ऑफ स्टाउट ऑप्टिक नर्व अरायझेस फ्रॉम द सेरिब्रल गँग्लियन ऑर द ब्रेन. आता ब्रेन कडे वळतोय, दिस इज द ब्रेन. ठीक आहे, हा एक जो पार्ट होता हा ब्रेनचा पार्ट होता. थोडं इथे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि या ब्रेन पासनं पहिली नर्व निघते, दिस इज द वन पेयर, वरच्या बाजूला जात आहे ती, आणि विच इनरव्हेट इन टू द फर्स्ट आय, आणि म्हणून हिला नाव देते ऑप्टिक नर्व असं आपण म्हणतो. म्हणजे ब्रेन पासनं किती नर्व रन झालेले आहेत? सिंगल पेयर टुवर्ड द अँटिरियर पोझिशन हियर. इट रन्स फॉरवर्ड to supply the first pair of the eyes, the prostomium and the roof of the buccal cavity. Prostomium, buccal cavity थोडंसं बाजूला ठेवायचं, पण मेन इथे जे आहे, which innervate that optic nerve into the first pair of the eye. राहील लक्षात तुमच्या? त्यानंतर आता आपण अगोदरच डिस्कस केलं होतं की टोटल 5 गँग्लियन्स विच आर प्रेझेंट इन द 5th सेगमेंट ऑफ द बॉडी. पहिली पेअर जी नर्व्स होती ती पहिल्या गँग्लियन पासून निघाली. आता उर्वरित 4 गँग्लियन्स मिळून मास तयार झाला होता, त्याला आपण नाव देतोय सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास, विच इज लोकेटेड जस्ट बिलो द सेरिब्रल गँग्लियन ऑर द ब्रेन. आता उर्वरित 4 पेअर जे आहेत, एक पेअर तर निघून गेली पहिल्या पेअर्ड गँग्लियन पासून, जे ब्रेन आपण म्हणतोय. आता खाली जो 4 पेअर्स जे आहेत of the nerves arises from the subpharyngeal ganglionic mass. कारण की सबफॅरेंजियल गँग्लियनिक मास मध्ये किती गँग्लियन्स टोटल प्रेझेंट आहेत? 4 पेअर्स आहेत, आणि प्रत्येक पेअर मधनं, त्या गँग्लियन मधनं एक पेअर निघते नर्वची. These nerves supplies to the second, third, fourth and the fifth pairs of the eyes. उर्वरित आता टोटल पेअर्स किती आहेत आईचे? 5 पेअर्स आहेत. पहिल्या पेअर मध्ये नर्व्स इनरवेट झाली आहे, अरायझेस फ्रॉम द ब्रेन, आणि उर्वरित 4 नर्व्स आहेत आईज पर्यंत पोहोचवणारे, ते कुणापासून अराईज झाले आहेत? दॅट इज अ सब फॅरेंजियल गँग्लियॉनिक मास. ठीक आहे. आफ्टर दॅट दे अल्सो, फक्त तिथेच इनरवेट होत नाही, they also supply to the segmental receptors of the first 5 segments. हे नाव लक्षात ठेवलं असेल तुम्ही, सेगमेंटल रिसेप्टर्स. प्रत्येक सेगमेंट मध्ये आपल्याला दिसतंय, आणि हे पहिल्या 5 सेगमेंट मध्ये तिथे सुद्धा ह्या नर्व्स सप्लाय करतात सेगमेंटल रिसेप्टरला. ठीक आहे. रूफ ऑफ द बक्कल कॅव्हिटी मगाशीच आपण बघितलंय, अँड द मसल्स ऑफ द बॉडी वॉल वेअर द इनरवेट फॉर द कोऑर्डिनेशन. फक्त इथे लक्षात ठेवायचं, पहिल्या 5 पेअर्स, पहिली जी पेअर जी आहे नर्वची ती कुठून निघाली आहे? तर ब्रेन पासून निघाली आहे, आणि इनरवेट टू द फर्स्ट आय, फर्स्ट पेअर्ड आय. त्यानंतर सेकंड जी आहे, दिस इज द 1, आणि सेकंड जी आहे, दिस इज द सेकंड, दिस वन इज द थर्ड, दिस इज द 4th आय, आणि दिस इज द 5th आय.
या उर्वरित 4 आईज ज्या आहेत सेकंड टू फिफ्थ, इथे इनर्वेट होणाऱ्या ज्या ऑप्टिक नर्व्स आहेत त्या कुणापासून अराईज झालेल्या आहेत, विच आर अरायझेस फ्रॉम द सब फॅरेंजियल गॅंग्लियोनिक मास. आहे लक्षात तुमच्या? आज इथे आपण थांबतोय.